झाबरू, तू शांताबाई, तू कुठे चालली आता? अरे, मला रिंकूच्या घरी बोलावलं. रिंकूनं फोन केला, काम आहे म्हणे अर्जंट, म्हणून रिंकूच्या घरी चालली. माधुरी येते ना माझ्या घरी आज? हा शांताबाई, माधुरी येते ना. माधुरीची आई बी येते. मी बस घरातली भाजीपाला येते आणून राहिलो, सोनाजवळ थैली देऊन देतो आणि मला वावरात जा लागते. जाय झाबरू, माय कामाचा भाऊ, त्यासारखं काम तर कोणीच करत नाही रे झाबरू. घरचं दारचं वावराचं मला बायकोला मदत करू लागतं. झाबरू, मस्त असंच चालू ठेव. चल शांताबाई, मला भाजीपाला घेऊन धावून देतो सोन्याजू. अजून माधुरीला उशीर येईन मग स्वयंपाक पाणी करायसाठी, कल्ला करीन. तुला माहित आहे त्या भावजाईला चानसच पाहिजे शांताबाई. हाव रे बापा हाव झाबरू, जाय मी बी येतो. झाबरू काका, लवकर लवकर चला, मला उशीर होते अजून शाळेत जायसाठी. संध्याकाळी मला झोपी बसतील मग. सोन्या, मी बाद देतो तुला भाजीपाला घेऊन, तू काही काळजी करू नको. अरे झाबरू वगैरे, महादेव भाऊ, तुम्ही तर मला वावरात जातो सकाळी, तुम्ही तर घरी दिसून राहिले. अरे झाबरू, माझ्या घरी पाहुणे येऊन राहिले म्हणून मी वावरात नाही गेलो. माझ्या साडा येऊन राहिला ना आज, साड्याची बायको येऊन राहिली. बायको राग भरणार नाही काय मग झाबरू? हाव राजा, बायकोचं तर पहिले पा लागते हो महादेव भाऊ. झाबरू काका, मी चाललो घरी. तुम्ही काही आणत ना भाजीपाला आणि मला काही नेऊ नका. मला शाळेला उशीर होऊन जाईल, मला शाळेत मार भेटीन, घरी आल्यावर माझे बाबा बी झळकतील. झाबरू काका, मी चाललो. सोने, थांबणार आहे का? नाही काका, तुम्ही गप्पा करत थांबता, मी चाललो. काय झालं रे झाबरू, कोण विचारत आज? काही नाही ना राजा, वावरात जा लागते, बायको म्हणते भाजीपाला आणा. सोन्याला घेतलं होतं सोबत, म्हटलं भाजीपाला घेऊन जाय तू घरी, चिकन चिकन मी वावरात जातो. काय करतो वावरात? काही नाही राजा, गव्हाले पाणी बोलतो म्हटलं, संतोषच्या. चल तू, मी बी भाजीपालात घेऊन राहिलो. मी आणतो थैली, मी देतो त्या बायकोला नेऊन. नाही नाही, राहू द्या महादेव भाऊ, तुम्ही काही त्रास घेऊ नका. मीच घरी चक्कर मारतो आणि मग लगेच वावरात चालला जातो. तुझ्या मतानं. काय म्हणते रे झाबरू, हरभरा? हरभरात राजा एक नंबर आहे हो. आता गहू बी एक नंबर आहे संतोषचा. रिंकूचे भले फोनावर फोन येऊन राहिले, काय म्हणते रिंकू तर आता झाले तिच्या घरात 8 दिवस झाले. नेहमी नेहमी जाणं चांगलं नाही वाटत, पण आता अर्जणी आई आता जाता लागेल. कोणी बिमार आहे की काय आहे, गेल्याशिवाय थोडं समजणार आहे काही. रिंकू, रिंकू बेटा, आली. अरे विनबाई, तुम्ही कशा काय? शुभांगी ताई, मला रिंकूचे फोन आले होते. आई अर्जंट ये, काम आहे. मला माहित नाही काय म्हणते रिंकू. काय झालं ताई? तब्येती गिबेती सगळ्याच्या बऱ्या आहेत ना? शांताबाई, तुमच्या आशीर्वादानं सगळं व्यवस्थित आहे, काहीच काळजी नाही आहे. रिंकू कुठे गेली? थांबा, मी रिंकूला बोलावते. रिंकू बेटा, कुठे गेली? आई आली वाटते, आईचा आवाज येऊन राहिला. घेणे मला माझ्या सासूले, आता सांगतो मी आईले सगळं. हा, साड्या घेतल्या, साड्या घेऊन ये, थांब म्हणा आता. रिंकू बेटा, तुझी आई आली? आईले फोन कशासाठी केला होता तू? आई, तुम्ही सांगत नाही मला. तुझ्या आईने साड्या नेल्या, तुझ्या आईने हळदी कुंकू काही दिलं नाही, मागून घेतो तुझ्या आईले. नाही रिंकू, मी गंमत केली होती तुझी. एवढं आईले सांगा लागते काय? रिंकू, मी सासू नाही काय तुझी? अशी कशी करते बाळा तू, तुला समजत नाही काय थोडं? रिंकू बेटा, आली आई. रिंकू, कशी करते रिंकू तू? सासू सुनीचे तर आपल्या बोलचाल होतच राहते. त्याच्यात मी तुला म्हटलं असेल, मला आठवत नाही रिंकू. पण तू आता आईले कशाला बोलावलं? आई, तुम्ही तर माझं भांडण केलं 2-3 वेळा. तू आईले बोला, आता मोठा चोपून राहिला तुम्ही. थांबा तुम्ही. मला माहित आहे रिंकूच्या बच्ची तिच्या आईले बोलावीन म्हणून वेळा लवकर. तिच्या समोर म्हटलं तंटू जरा, घरातले कामं करायला लागते मला. तर तणली अशी तर कामं करायला नाही लावणार मला भय लागते ना तिच्या आईचा. मागं असं मला लुटून दिलं होतं. शुभांगी ताई, इकडे या लवकर. अरे बापरे, रिंकीने सांगितलं म्हणून तुम्हाला आवाज देऊन राहिली. आता लोक तुम्हाला सांग प्रेमाने बोलली. हा, आली आल्या का शुभांगी ताई? शुभांगी, पळ येथून, नाही तर तुझी खैर नाही. ह्या मायले की
तुले झोडपून झोडपून चटणी करून टाकतील. एक तर मनीष घरी नाही, मनीषचे बाबा घरी नाही. चल, मी चले दुसऱ्या दरवाज्यातून डायरेक्ट जाऊन बसतो शेजारींच्या घरी. आई, उभीच आहेस काय तू? बस ना. नाही ना रिंकू, मला वेळ नाही ना कशासाठी. आपल्या घरी आपण मामी येऊन राहिली ना, माधुरी, झाबरूची बायको. मै पाय धुवायला येऊन राहिली, तिळगुळ घेऊन येऊन राहिली. तिला वेळ नव्हता ना मदांदी, गावाला गेली होती ते म्हणून. आई, आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपला, आता येते काय मामी? येऊ दे ना बेटा, कधी बी याने महत्व आहे ना. आणि त्याच्यात तुझे फोन होते, आई घरी ये, आई घरी ये. काय म्हणत होती रिंकू तू? तर सासू दावात दिले 2-2. तुझी सासू कुठे गेली? आई, तुला सांगू, माझी सासू तुला भिवून राहिली. माझ्या सासूने माझ्या संग 2 वेळा भांडण केलं. तू आईनं काही दिलं नाही, तू आईनं काही दिलं नाही, आपल्या घरच्या साड्या नेल्या म्हणून मी तुला बोलावलं होतं आई. मग आता भीते काय? ये ना मला माझ्यासमोर बोलायचं काय आहे आता. येईन बाई, या येईन बाई इकडे. आल्या का आई? मला तर वाटते माझी सासू आई झोपली. जाऊ दे, तू बस, चागी करतो मी आई आणि मग घरी जाय. नाही रिंकू, जाऊ दे, त्या सासूच्या नादी नको लागू बरं तू. आणि मलाही नको गुरफाळू दे जयंती. मला लय अर्जंट काम आहे रिंकू. चल येऊ मी. ठीक आहे, ये मग. मला माहित आहे माझी सासू पयाली म्हणून. दुसऱ्या दरवाजातून मला आवाज आला होता. घे ना म्हणा आता. टोले खाली घेते माझ्यासोबत. आता समजलं मला, माझी सासू माझ्या आईली भीती म्हणून. आता काही काम पडलं की लगेच मी आईला फोन करतो. आई, अरे बापरे, बरं झालं इकून आलो मी. तिथे बायका जेवण करून राहिले. वा 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 वा, इनबाई बी आहे. अरे सखूबाई, सखूबाई. अरे शांताराम भाऊ, तुम्ही वावरात? अरे बाबा, शांतीने पाठवलं होतं मला चक्का मारासाठी. म्हटलं चला, कदरता इकून आलो. कैलाच्या वावरातल्या हरभरा झाला नाही. म्हटलं या वावरात येऊन पावा. पाहता शांताराम भाऊ, हरभरा न्या खरी तिकडला, पण घरचा निकडला करून आम्हाला माहित नाही. शांताराम भाऊ, या ना जेवण करायसाठी. बापरे, जेवण करून राहिले काय? डबा आहे काय शिल्लक? वा वा, या या. आता मी केळं पण आणले. या शांताराम भाऊ, जंगलांनी भूक लागते ना. शांताबाईनं डब्बा नाही दिला काय? पाय ना बाबा, शांतीनं डब्बा नाही दिला. बिना डब्याचं चाललो आलो मी. कशा हालात सखूबाई, पुष्पाबाई, काही सांगता येत नाही तुम्हाला. शांती फक्त तुमच्यासाठी करते. हे करू दे, ते करू दे, ते करू दे. आणि नवऱ्यासाठी साधा डब्बा बी करून देत नाही शांती. तरी पा माझ्या शांतीच्या याच्याने किती जीव आहे. या शांताराम भाऊ, या आपण सोबत जेवण करू. ठीक आहे ना, बसा तुम्ही, आलोच मी. पुष्पाबाई, आता तर त्याच्यानी 2-2 हिशे पडले. पहिले तर एकच हिस्सा पडला होता माझा. पळू दे सखूबाई. या शांताराम भाऊ या. मरे ना भाव देता लय हरिकून राहिला. आता मागा माझ्या संगत जेवढं केलं माधुरीनं, तेवढं सगळं भुलून जातं. शेवटी भाजही असते. काय बरं, ननद भावजा शेवटी एकाच एकच होतात का नाही. शांताबाई, शांताबाई वा, काय होय शांताबाई, कुठे गेलती तू? त्या घरी गेली, तुला बोलली आली मी. तू सून म्हणे घरी नाही म्हणे माझी सासू. सविता आली का मैसून घरी? हाव आली. ती भावजा येते म्हणे बाई, घर चकचक करू राहिली म्हणे. मी आई काही घरी नेत म्हणे. हा बरं झालं, मीच म्हटलं होतं सविताले. ते म्हणे आई मी वेळेवर पाहिन म्हणे, लवकर यायचं ड्युटीवरून. पण आली म्हणताना तू, जमलं मग. शांताबाई, माझ्याकडे चालत नाही का मग आता? मी भावजा येऊन राहिली तर. नाही ना सविता, मी भावजा येऊन राहिल्या माझ्या घरी. काय म्हणे, मला बोलावलं म्हणे शांताबाई ना, आणि चालली गेली मैत्रिणीच्या घरी. पाहता माता शांताबाई, नाही तर मी तर म्हटलं होतं तुला पहिलेच माझ्या घरी ये म्हणून. येशील तू ये बाई, मग येशील नको येऊ. नाही नाही सविता, राग नको येऊ दे सविता. माझ्या भावाचे माझ्या घरी किती दिवसांनी झाली माहिती आहे तुला? किती हळद झाला असेल मला. चल पाहतो ना, मी आता रस्त्यावरून चालता चालता भाजीपाला घेऊन घेतो, श्रीखंड घेतो, नाही तर गुलाबजामुनचा डब्बा घेऊन घेतो, रेडीमेडचाच. घे माहे बी, पाहुणचा करायला त्या भाव जाईले. माझ्यासाठी ठेवतो माहिती जराशे, येईन मी उद्या गिद्या तर. ठीक आहे सविता, चल येतो मी. शांताबाई, मी काही जबरदस्ती नव्हती म्हणा, तेव्हा आली तुला म्हणाली मी. माझ्या घरचाच जेवण खावण वाचते. जाऊ दे शांताबाई, त्या मतानं झालं ते चांगलं झालं. मला तर लय हरीक झाला. माधुरी तयार झाली शांताबाईच्या घरी द्यायले. नाही नाही, शेवटी एकाच एकच होतात. आता पटकन भाजीपाला घेतो आणि पटकन निघतो. माधुरीला सांगतो काही गोडधोड बी घेऊन जातो शांताबाईच्या घरी. आज तर मी मस्त माधुरी चालूचाच भाजीपाला घेतो. बायको खुश झाली पाहिजे. मी तर म्हणतो झाली बी येशील माधुरीची तयारी. तिची आई तर तयारच होती. काय मीच निघाल्या का दोघी मायले की तर.
माधुरी, झाली काय माधुरी तयारी? माधुरी, जमलं माधुरी, तू तयार होऊन बसली म्हणजे जवळ बारे खोटे नाही वाटणार. आता सांग तू, माझं पोट दुखून राहिलं. पाय आई, मला लय खराब वाटू राहिलं आई. तू असं मला प्लॅनिंग सांगू राहिली काही काही आई. झाबरूजी किती खराब वाटी नाही. तुला अक्कल नाही का माधुरी? त्या संघात तुझी नवरा एवढी भांडली तर तिच्या घरी चालली तू तिचे पाय धुवायसाठी. तिले बोलाव त्या घरी. आणि आता संक्रांत संपली, आता कोणी म्हणू शकत नाही, ना शेजारी ना पाजारी ना कोणी नाही म्हणू शकत. माय बी बदलापूर घेईन. माया पोरीला किती त्रास दिला तिनं. आई, शांतताई नाही माझी डिलिव्हरी पण केली. तू हे भूलू नको आई. तू तर राहिली नाही माझ्या घरी. एवढी भोलीपणा होऊ नको तू माधुरी. एवढे भोलेपणा करशील ना तर डुबून जाशील एक दिवस. करू दे केली तर, त्याचं काही टेन्शन नको घेतो. चल, मी येतो. त्या नवरा घरी येईन अजून भांडीन माझ्यासोबत. सांगून दे माझ्या आईला अर्जंट काम निघालं म्हणा, चालली गेली म्हणा घरी. ठीक आहे आई. आई, लक्ष्मी कुठे गेली? बाळ माझं, तू तिची काळजी करू नको. तिला मी घरी घेऊन जातो माय. ठीक आहे आई. घे म्हणा शांतीले आता. हा, डिलेव्हरीच्या वेळेस माझ्यासोबत भांडली. माय केलं मा भावजाईचं, माय केलं. घे म्हणा आता कसा दिला फटका भावजाईले. काय माधुरी, माय वाटतात बसले का तुम्ही? माधुरी, ती आवडीची भाजी घेतली मी आज. आणि तू काय कर, स्वयंपाक राहू दे. तिकून आल्यावर स्वयंपाक करतो. माधुरी, काय झालं माधुरी तुले? झाबरूजी, माझं लय पोट दुखून राहिलं झाबरूजी. लय लय पोट दुखून राहिलं झाबरूजी. माधुरी, आताच ते पोट दुखून राहिलं काय माझ्या बहिणीच्या घरी जायसाठी? मला वाटलं झाबरूजी तुम्ही असं म्हणसान म्हणून, पण नाही हो, लय दुखून राहिलं माझं. माधुरी, तू नाटकं करून राहिली. तुझी आई कुठे गेली सांग मला लवकर. लक्ष्मी कुठे गेली? मीच पाठवलं माझ्या आईले लक्ष्मीला घेऊन. म्हटलं मी दवाखान्यात जातो झाबरूजी सोबत. माझ्या सासूची कलाकारी व्हायची मला माहित आहे. सासूबाई, हे तुम्ही बरं नाही केलं सासूबाई. झाबरूजी, तुम्हाला राग नका येऊ झाबरूजी. माझी खूप इच्छा होती हो शांतताईच्या घरी जायची. तू आता बोलू नको माधुरी, आता बोलू नको तू. जाय माधुरी, तू आराम कर. हा हा झाबरूजी, मी आराम करते आता. माझ्या बहिणीने सगळं तयारी करून बसली असेल. भावजाई येते, भावजाई येते, आणि भावजाईने असे चाट दिली. सासूबाई थांब आता, त्या घरचे तर मी भांडण करायसाठी. शांताबाई, तयारी तर लय झकास केली शांताबाई ते. अरे सुषमाबाई, माहितीये शांताबाईला वाटते मै भावजाई लय खुश झाली पाहिजे. हो, मी गमत नका बोलू तुम्ही. मै भावजाई आली नाही ना किती दिवसाची माझ्या घरी. आता आल्यानंतर तिचं स्वागत केलं चांगल्या पद्धतनं, ते खुश होणार नाही काय? तूच सांग संगीता. हा शांताबाई, बरोबर आहे ते. आणि झाबरू बी खूप खुश होईल. त्याची बायको त्याले सांगेन ना, माझं स्वागत केलं शांतताईनं असं तसं. बरोबर आहे ना मंडळी? तुम्ही पण तुमच्या भाजेचं माझ्यासारखंच स्वागत करा. पा, भाजी किती खुश होऊन जाईल. माहिती आहे ना, आज भाजी येऊन राहिली ननाच्या घरी पाय धुण्यासाठी. पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा प्लीज, सोडून देऊ नका. चला, आपण खूप नावाचे कमेंट आलेले आहेत, आपण नावं घेऊ. सुधीर कुमार दवडे, सूरज बालपांडे, जितेंद्र मून, प्रियंका वानखडे, मंजुषा पडावकर, लता गोरे, अर्चना सवाई, चित्रा जावरकर, तन्वी भोसले, सोहम पेंडसे. चला मग, आता खूप उत्सुकता लागली बरं माधुरीले घरी यायची, भावजाईले. चला मग, आता शांताबाई मोठ्या उत्साहानं स्वागत करते. आज काय काय झालं स्वागतात तुम्हाला उद्याच्या भागात नक्की दाखवते. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा प्लीज, सोडून देऊ नका. शांताबाई तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आणते हो. चला मग, भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात.